नरेंद्रजी, मला हे विचारायचं आहे, तुम्ही या कळमेश्वर पंचायत समितीचे उपसभापती आहे. आतापर्यंतच्या कार्यकाळात काय काय विकास इथे ओव्हरऑल झालेला आहे गावांचा? दुसरी गोष्ट म्हणजे काय मेन कोणत्या अशा समस्या होत्या ज्या तुम्ही इथे पाहिल्या, ज्या तुम्ही जे पूर्ण केल्या, आणि फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन राहील? आता मी जेव्हापासून पंचायत समितीला निवड झाली माझी आणि उपसभापती झालो तेव्हापासून ज्या मी निवेदनमध्ये माझ्या सर्कलला त्या रोडच्या आणि जे पाण्याची समस्या आहे, रोडची समस्या आहे, प्रत्येक गावामध्ये ज्या समस्या त्या मी म्हणजे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि काही पूर्ण सुद्धा झाल्या. आणि जे विकासाचा मुद्दा आहे, जे रस्ते आहे गावाला जोडणारे, जे आधी पांधन रस्ते आणि पूल त्या जाणारा म्हणजे 2 गावाला जोडणारा ते पुलं सुद्धा म्हणजे त्या विकासाची कामं बऱ्याच प्रमाणात झाली. नरेंद्रजी, आपण पाहिलं गावामध्ये मुख्य रस्ते झालं, इलेक्ट्रिसिटी झालं, पाणी झालं, या मुख्य समस्या राहतात. पर्याय मात्र झालेले आहेत का पूर्ण? हा, पूर्ण झालेले आहेत. माझ्या सर्कलमध्ये ज्या बी आहेत तर एखादं गाव सुटलं असेल, म्हणजे 13 गाव आहेत माझ्या सर्कलमध्ये. 13 गावातून असं 1-2 गाव सुटले असेल, नाही तर पूर्ण झालेले. नरेंद्रजी, गावात अजून काय असं वाटते तुम्हाला की अजून काय तुम्ही मेन फोकस करणार, जे राहून गेलं असेल, असे काही गावं असतील त्या गावामध्ये तुम्हाला मेन फोकस अजून करायचं असेल? गावामध्ये म्हणजे असं आहे की ते जसं पाण्याची योजना आहे, आता ते पाणी वगैरे फिल्टर प्लॅन्ट आहे, म्हणजे असं वाटतं गाववाल्यांना कसं शुद्ध पाणी प्यायला मिळावं कुठेतरी आरोग्याच्या दृष्टिकोनातून, म्हणून ते फिल्टर प्लॅन्ट आहे. आणि गावात अंतर्गत ज्या नाल्या आहे, नाल्या वगैरे असं करण्याचा असा एक मानस आहे. नरेंद्रजी, गावामध्ये मुख्य अजून एक बेरोजगारी एक मुख्य समस्या राहते. पंचायत समिती मार्फत असा काही प्लॅन आहे का की बेरोजगार युवकांना रोजगार देऊ? त्यामार्फत आहे ना, आम्ही पंचायत समिती मार्फत बेरोजगार जसे युवक युवती आहे त्यांना प्रशिक्षण देत असतो वार्षिक. ते प्रशिक्षणामार्फत शिलाई मशीन आहे, आणखी निरनिराळ्या उद्योग आहे, तर ते उद्योगाच्या सानिध्यात आम्ही प्रशिक्षण देत असतो. गावामध्ये छोटे छोटे उद्योगधंदे जर आले नरेंद्रजी, तर किती फायदा होऊ शकतो हे विचारायचं? गावामध्ये छोटे उद्योगधंदे आले तर असं ते नवीन युवक आहेत त्यांना काहीतरी आपला रोजगार त्या स्वरूपातून मिळेल आणि त्यांचा कुठेतरी उदरनिर्वाह होईल उद्योगधंदे आले तर. परंतु आता मला असं वाटतंय की आमच्या तालुक्यामध्ये जे छोटे उद्योगधंदे आहे ते कुठल्याच म्हणजे गावामध्ये आहे नाही सध्या. कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष होते असं म्हणू शकतो का? हो, शासनाचं दुर्लक्ष होते, कारण की कसं आहे, ग्रामीण भागामध्ये ज्या बी समस्या आहे नवयुवकाच्या, पूर्ण शिकले तरुण आहे, बरेच असे बेरोजगारी आहे. परंतु इकडे उद्योगधंदे नसल्यामुळे बरेचसे चांगले शिकलेले तरुण इंजिनियर झाले, चांगले शिकलेले शेतीमध्ये काम करत आहे. उद्योगधंदे झाले, इकडे चालू झाले तर त्यांना योग्य प्रकारे रोजगार उपलब्ध होऊ शकतो. म्हणून शासनाने त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे नरेंद्रजी, खूप खूप धन्यवाद.